समृद्धी मार्गावरनं आता प्रवास करतोय आणि समृद्धी मार्गाबद्दल बोलायचं झालं तर नुसता स्ट्रेटच रस्ता आहे ना. नमस्कार मंडळी, हाय अनाया, व्हेरी गुड मॉर्निंग. व्लॉगला चालू करतेस? काय म्हणतात मंडळी, नमस्कार. तर तुम्हाला सर्वांना पण माझा नमस्कार. थँक्यू सो मच अनाया, खूप चांगला वेलकम करण्यासाठी. तर सकाळी 7 वाजता अनाया उठलेली आहे. आता घड्याळामध्ये तुम्हाला 11 वाजलेले दिसतात, पण ती 7 वाजता उठलेली आहे ना. एवढी आळशी झालेली आहे ती बघा. काय वेकेशन सुरू आहेत ना तुझे, आणि वेकेशनमध्ये आणखी एक तिच्या सोने पे सुहागा आलाय. पहिले 4 तारखेपर्यंत तिची शाळा बंद होती, आता 12 तारखेपर्यंत एक्सटेंड झालेला आहे तिचा वेकेशन. 8 दिवस अजून सुट्टी आहे तिला, आहे ना. अजून टाइम भेटला तर हा, काय डोकं खाण्याचं. अरे बापरे. आणि आज तुझी कोणती ऍक्टिव्हिटी आहे? टी शर्ट पेंटिंग आहे. टी शर्ट पेंटिंग. अच्छा, टी शर्ट पेंटिंगची ऍक्टिव्हिटी करायला जाणार आहे. आणि आज आपल्या पूर्ण फॅमिलीचा शिर्डीला पण जाण्याचा प्लॅनिंग आहे ना. आपल्या गाडीमध्ये शिर्डीला जाणार आहे. म्हणजे आपण वंदे भारतनी ट्रॅव्हल केलं आहे, स्लीपिंग बसनी ट्रॅव्हल केलं आहे, पण आता आपल्या प्रायव्हेट कारनी आपण ट्रॅव्हल करणार आहे. गाडी खूप जास्त झालं. हा, नवीन आपला काहीतरी अनुभव होणार आहे. तर आपली गाडीची सर्व्हिसिंग पण पेंडिंग आहे. सर्व्हिसवाला येतच असेल तर सर्वप्रथम आपली गाडी सर्व्हिसिंगसाठी देऊया आणि मग पुढे काय होतं या व्हिडिओमध्ये ते बघायला भेटूया. चला, तर गाडी आपली सर्व्हिसिंगसाठी गेलेली आहे. पहिलीच सर्व्हिस आहे म्हणून भरपूर सारे फोटोज वगैरे काढून घेतलेत त्यांनी. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की आज काही झालं तरी आपली गाडी परत आली पाहिजे, कारण रात्री 12 ते 1 वाजता आपल्याला गाडी घेऊन निघायचं आहे. तर त्यांनी प्रॉमिस केलं आहे, ते बोलला घेऊन येऊ, काय टेन्शन घेऊ नका. आणि जर तुम्ही आपले क्लाउड किचनमधनं जेवण मागवत असाल आणि तुम्ही विचार करत असाल हा तर फिरायला चालला आहे, तर क्लाउड किचन तू बंद ठेवून जाणार आहेस काय? तर क्लाउड किचन बंद नाही आहे. क्लाउड किचन सुरू आहे, रविवारी सुरू आहे आणि सोमवारी आपला आठवड्याचा बंद असतो. त्या दिवशी तुम्हाला फक्त बंद ठेवणार आहे. बाकी जे काही तुम्हाला ऑर्डर करायची इच्छा असेल तुम्ही ऑर्डर करा बिंदास, तुमच्या घरापर्यंत ते पोहोचवलं जाईल. या बाजूला उमा आहे. अनाया कुठे गेली? टी शर्ट पेंटिंग साठी. काय झालंय तुला? टेन्शन मध्ये आहेस काय? टेन्शन म्हणजे असं काही मोठं प्रॉब्लेम नाहीये, पण असा एक प्रॉब्लेम आहे जे सर्वजण आजकाल फेस करतात, ते म्हणजे हेअर फॉल, हेअर थिनिंग आणि रिसाइडिंग हेअर लाईन. म्हणजे आपल्या आई आजी आहे ते कसं पहिल्यापासून मेथी दाणा वापरत आलेले आहे, जे हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी एक मॅजिकचं काम करतात. आणि रोजमेरी आहे हेअर ग्रोथ होण्यामध्ये मदत करतात. तर विचार करा, मेथी दाणा आणि रोजमेरी सोबत आले तर काय होईल. म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मामाअर्थचा रोजमेरी अँटी हेअरफॉल शॅम्पू आणि रोजमेरी अँटी हेअरफॉल कंडिशनर. मामाअर्थ रोजमेरी शॅम्पू आपल्या केसांना 94% पर्यंत हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी आणि स्ट्रेंथ देण्यासाठी मदत करतात. त्यानंतर कंडिशनर, जे आपल्या केसांमध्ये घट झाला असेल ते काढायलाही आणि केसांना स्मूथ करायलाही मदत करतो. आणि याच्यासोबत रोजमेरी हेअर ऑइल यूज करतात तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट भेटू शकतात, कारण रोजमेरी हेअर ऑइल एफिक्युअस आहे, सेफर दॅन मिनॉक्सिडाइल आहे, जे जनरली प्रिस्क्राइब करतात हेअर ग्रोथ साठी. तर नक्कीच वापरून बघा मामाअर्थचा अँटी हेअरफॉल शॅम्पू आणि अँटी हेअरफॉल कंडिशनर, जे एक नॅचरल सोल्युशन आहे हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी. मामाअर्थच्या ऑफिशियल वेबसाईट मध्ये तुम्ही काही प्रोडक्ट्स मागवता तर माझा कुपन कोड लक्षात ठेवा, उरण 2024, ज्याच्याने तुम्हाला एक्स्ट्रा 20% डिस्काउंट भेटून जाईल. मामाअर्थचा ऍप iOS आणि अँड्रॉइड दोन्ही मध्ये पण आहे. आणि मामाअर्थचा प्रोडक्ट तुम्हाला नायका, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट मध्ये पण उपलब्ध आहे. आणि तुम्हाला माहितीये मामाअर्थचा प्रोडक्ट आता ऑफलाईन स्टोर मध्ये पण भेटून जातात. तर तुम्ही कुठून मागवता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आजकाल मामाअर्थ तुमचे ऐकत आहे, म्हणजे तुम्ही मामाअर्थचा प्रोडक्ट वापरत असेल तर नक्की फीडबॅक शेअर करा, कारण तुमचेच फीडबॅक मुळे मामाअर्थ ऑनियन शॅम्पू खूप इम्प्रूव्ह झालेला आहे. आणि ते नेहमी रिसर्च करत असतात आपले प्रोडक्ट अपग्रेड आणि इनोव्हेटिव्ह बनवण्यासाठी फॉर बेटर क्वालिटी. तर कशाला थांबलेला आहे, आता जाऊन ऑर्डर करा. मामाअर्थचा प्रोडक्ट लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर आलेली आहे अनाया. वाव, दाखव टी शर्ट. हे बघा, टी शर्ट पेंट करून आली. आता तुम्हाला बघायला मिळणार आहेत अनायाने केलेली पेंटिंग. वा, हे काय टी शर्ट वरती पेंटिंग केली तू? हे कोण आहे? अच्छा, डान्स करते काय ती लेडी? हा, उभी आहे ती. अच्छा, एकच पेंट केला एवढ्या टाइमामध्ये? वाव, आय लव्ह व्हिएतनामचा टी शर्ट घेऊन गेली तू? मी तुला व्हिएतनाम वरनं घेऊन गेला आणला आणि हा टी शर्ट घेऊन गेली.
बापरे, हे काय आहे? आऊल. हा, उल्लू आहे, उल्लू. हा, मस्त. तर कशी वाटली अनायाची पेंटिंग नक्कीच कमेंट करून सांगा. आता मला हर्ट होते ते कुठे ना कुठे. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेत. व्हॉट अबाउट पॅकिंग झाली काय तुमची? पॅकिंग ऑलमोस्ट 2-3 दिवसाचे कपडे घेऊन जायचे, कारण आपल्याला वॉटर पार्क मध्ये पण जायचंय. 2 बॅगा घेऊन जाणार आहे अनाया. बापरे, भरली ना? ही बघा, बॅग पण भरली आपण. आणि स्विमिंग कॉस्ट्युम आहे हा तुझा. हे बघा, नवीन स्विमिंग कॉस्ट्युम. हे काय नाव लिहिलंय? मला तर नाही नाव वाचतायत. ओलियन. म्हणजे आम्ही कोळियन आणि हे ओलियन. तर आता आपली गाडी पण येणार आहे थोड्याच टाइमानी, एकदम चकाचक होऊन सर्व्हिसिंगला. चला, तर गाडी आलेली आहे आपली सर्व्हिसिंग मधून. आणि इथे बघा कोण आलाय. हाय. बापरे, दिसत नाही अंधेरामध्ये. कोण आहे? अगस्त्य आहे. अगस्त्य पण येणार आहे आपल्या सोबत अनाया. बापरे, अगस्त्य, अपन ने मजा किया था ना जू बीच में. कितना खाली खाली बीच था. बंदर भी नहीं उडा था. हे देखो. आणि अगस्त्य आणि इकडे उमेश पण आलाय बघा. सर्व मिळून आपण जाणार आहोत साईबाबांच्या दर्शनाला. आणि आपण जे काल मसाले दाखवले होते ते भरपूर सारे आपले गेले. ओमा, किती? 3.5-4 किलो विकले गेले ना? हा, 4 किलो गेलेले आहे. जर तुम्हाला इच्छा असेल तर ऑर्डर करू शकता. हे बघा, घरगुती अस्सल आगरी कोळी मसाले आहेत आपल्याकडे. तर 11:30 वाजलेत. निघूया, जाऊया ना? हे बघा किती लगेज आहे. आपलं सर्व लगेज टाकूया आणि साईबाबांचं नाव घेऊन जर्नीला सुरुवात करूया आपण. चला. बसलो ना? काही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला, सकाळीचे 4 वाजलेत. अनाया, काय आठवलं काय तुला? आपण गेलो होतो हाऊस बोटिंगला. कसा हवा सुटली होती तशीच आज परत हवा सुटली बघा. पण पाऊस नाही पडला. पण आता किती उमेश, आपण 180 किलोमीटरचा प्रवास करून आता आपण समृद्धी मार्गावरनं आता प्रवास करतोय. आणि समृद्धी मार्गाबद्दल बोलायचं झालं तर नुसता स्ट्रेटच रस्ता आहे ना, कोई टर्न विन कुछ भी नहीं है, सिर्फ फुल स्ट्रेट रस्ता आहे. आणि उमा, धन्या फुल झोप मारली ना आरामात. हां, आणि आता इकडे एवढी थंडी आहे, सर्व गारटलेत बघा, गरम गरम चहा पित आहेत. हां, आणि टोलबद्दल बोलायचं झालं समृद्धीचा तर किलोमीटर वाईज टोल आहे. 1 रुपया 80 पैसे. जर आपण 100 किलोमीटरचा प्रवास करतोय तर 180 रुपये लागत आहे. आणि 600 किलोमीटरचा रस्ता आहे पूर्ण मुंबईपासून इगतपुरीपासून नागपूरपर्यंत. जर नागपूरला जात आहे तर ऑलमोस्ट 1200-1300 रुपयेपर्यंत टोल जाते आपलं. हा, तर गरम गरम चहा दिलाय, मस्त आहे एकदम. आता 20 मिनिटावरती आहे शिर्डी साईबाबा, फक्त 20 मिनिटावरती. मजा आली ना ड्राईव्ह करायला? सरळ रोड, नुसता सरळ, अमेरिकेसारखे. अमेरिकेला गेलो ना नुसते मी सर. सकाळीचे 6 वाजलेत आणि आलोय आपण शिर्डीमध्ये 5 वाजताच. पण रूम शोधता शोधता इकडे 6 वाजलेत बघा. आणि फायनली आम्हाला आपला रूम भेटलेला आहे, तो पण नॉन AC. तर आजूबाजूला एकदम पॉश हॉटेल आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही मस्त एक हॉटेल शोधून काढलं आहे बघा, ज्याच्यामध्ये रूम आहे. चला, तर फायनली रूम भेटलेली आहे आपल्याला. काय उमा, कशी आहे रूम?
ठीक आहे. हा मेन Something म्हणजे is better आपला than nothing. मुद्दा आहे काय आपल्या बाबांचं दर्शन Yes. साईबाबांचं दर्शन एकदम चांगलं झालं पाहिजे. रूमचं काय हा इतकं तर important रूमचं नाहीये. जास्त काय आपण टाइम स्पेंड नाही करणार आहोत रूम मध्ये. हा पण ही जी रूम आहे ती टेम्पररी आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो म्हणजे आपल्याला रूम देणार आहे तो 12च्या नंतर देणार आहे, कारण फुल गर्दी आहे, फुल शिर्डी पॅक्ड आहे ना अनया. हा आणि अनयासाठी पण बघा अलगसा बेड आहे. मजा करणार. तर आमचा प्रवास खूप छान झाला. सुरुवातीला ट्रॅफिक भेटली, त्याच्यानंतर उमेशनी गाडी घेतली ना, हो. आणि जो आपल्याला एक्सप्रेस हायवे सारखा जो हायवे मिळाला, समृद्धी समृद्धी एक्सप्रेस खूप भारी होता. नुसता सरळच रोड होता. तर ओव्हरऑल जर तुम्ही प्लॅन करताय म्हणजे रोड ट्रिप आमच्यासारखी गाडीने, तर लगेच पोहोचतो ना. जे 12 वाजता निघाले रात्री तर, आणि हायवे तर एकदम फ्री. म्हणजे आपल्या मुंबई ठाणा बदल्यापर्यंतच ते ट्रॅफिक भेटतंय. त्याच्यानंतर एकदम स्मूथ होता. हा तर आलोय आता आपण शिर्डीला. तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला साईबाबांचे दर्शन म्हणजे मंदिर बघायला मिळाले. पुढेही भरपूर काही बघायला मिळणार आहे. येस. हा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शिर्डीमध्ये येत आहे तर आधीच बुकिंग करून या. Yes. टिल देन टेक केअर. बाय बाय. See you.